नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहे खमंग आणि लज्जतदार खिचडी। 2 पळ्या तेल टाकला, तेल छान गरम झाले की त्यात टाकूया आपण जिरे, जिरे छान तळतळले की त्यात टाकू आपण शेंगदाणे। शेंगदाणे छान परतले की कांदा टाकूया, कांदा छान परतला की लसूण, जिरं आणि अद्रक टाकूया, त्याला छान होऊ द्यायचं। कांदा, लसूण, अद्रक छान झाले की आपण टाकूया कोथिंबीर, छान परतून घेऊया। टाकूया हिरव्या मिरच्या, टाकूया लाल तिखट, मीठ आणि हळद, चांगलं परतून घेऊया। तांदूळ टाकून छान परतून घेऊया। पाणी ओतूया, खिचडी थोडी शिजत आली की त्यात टाकायची मसूरची डाळ। महत्त्वाची टीप, खिचडी थोडी शिजत आली की कोथिंबीर नंतर टाकावी, जेणेकरून त्याचा रंग तसाच राहतो, ती वितळत नाही, गळून जात नाही आणि दिसायला पण छान दिसते। अशा प्रकारे आपली सुंदर खिचडी रेडी आहे। आता मी माझ्या मुलीला सर्व करते। अशा प्रकारे आपली खिचडी रेडी झालेली आहे। आता मी माझ्या मुलीला खायला देते। दीदी हे घे, कशी झाली सांग। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।